नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज अगर तुम्हाला एकसारखा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला मैदा आणि बटाट्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी वेगळ्या प्रकारची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा तेलात व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. मग कांदा तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण आता तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 बटाटे उकडून त्यांना स्मॅश करून घेतलेले आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप उकडलेले स्वीटकॉर्न घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटापर्यंत ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर आता इथे मी भाजी परतून घेतलेली आहे आणि स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 कप मैदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे मैद्याच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे. तो ओवा थोडासा हातामध्ये कुस्करून घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. तर आता या पिठामध्ये आपल्याला थंड पाणी घालून हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला 10 मिनिटापर्यंत भिजण्यासाठी असेच ठेवून द्यायचे आहे. तर आता इथे 10 मिनिट झाले आहेत आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर हे गोळे आपल्याला मध्यम आकारामध्ये बनवायचे आहेत. तर मी इथे या पिठाचे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. तर हे गोळे आपल्याला फार मोठे नाही लाटायचे आहे. तर जो पुरीचा आकार असतो त्या साईजमध्ये हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर मी ते गोळा लाटून घेतलेला आहे. त्यानंतर या गोळ्याच्या वरती आपल्याला चमच्याने तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल लावायचं आहे. मग आपल्याला याच्यावरती आता पीठ घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी छोटीशी पुरी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी ही फोल्ड करायची आहे. मग फोल्ड करून झाल्यानंतर परत याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती परत आपल्याला मैदा घालायचा आहे आणि त्यानंतर परत आता ही जी पुरी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. तर या साईजमध्ये लांबसर आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. त्यानंतर परत याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल लावायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला याच्यावरती मैदा घालायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला ही गोल आकारमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे
मग आता आपल्याला याचे 2 पीस करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर या गोळ्यांना परत आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही जी छोटीशी पुरी आहे ती थोडी जाडसरच लाटून घ्यायची आहे, फार पातळ नाही लाटायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये ही बटाट्याची स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पॅक करून घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही रेसिपी आपल्याला आता तळायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित हे दोन्ही बाजूने आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे पीसेस व्यवस्थित तळले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा मैद्याचा आणि बटाट्याचा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर गरमागरम देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.